नमस्कार. उन्हाळा म्हटलं की थंड वस्तू आल्या आणि त्या सगळ्याच वस्तू आपल्याला खायला खूप आवडतात आणि त्यामध्ये जर ते आईस्क्रीम असेल तर मग आपल्याला तर खूपच आवडतं आणि त्यामध्ये जर तो चॉकलेट फ्लेवर असेल तर सोने पे सुहागा असल्यासारखं आहे. तर हेच चॉकलेट आईस्क्रीम एकदम सोप्या सिंपल मध्ये कसं बनवायचं, घरच्या घरी ते किती छान बनू शकतं, हेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात आधी आपण एक कढई घेतली आहे. कढईच्या ऐवजी तुम्ही दुसरं एखादं मोठं भांडं घेऊ शकता. आता यामध्ये मी आईस क्यूब टाकून घेतले आहे. हे का टाकायचे हे मी पुढे सांगतेच. आणि त्यानंतर हे जे आईस क्यूब आहे त्याच्यावर आपल्याला एक बाउल ठेवायचा आहे. आता हे जे आईस क्यूब आहे हे आपल्या बाउलला थंड ठेवण्याचं काम करणार आहे. ज्यावेळेस आपण क्रीम जी आहे ही व्हिप करतो तर ती करत असताना आपलं जे मशीन आहे ते गरम होतं आणि त्यामुळे आपली जी व्हिपिंग क्रीम आहे ती मेल्ट व्हायला सुरुवात होते. आणि मग अशा वेळेस जर आपण खालच्या साईडने जर त्यामध्ये आईस क्यूब टाकलेले असतील तर आपली जी आईस्क्रीम आहे ती थंड राहायला मदत होते आणि क्रीम जे आहे हे मेल्ट होत नाही. तर यासाठी आता आपण त्यामध्ये आईस क्यूब जे आहे हे वापरले आहेत. काही लोक जे आहे हे व्हिप करताना व्हिपिंग क्रीम मध्ये सुद्धा आईस क्यूब ऍड करतात आणि नंतर ते काढून घेतात. तुम्ही अशी पद्धत सुद्धा यूज करू शकता. तर आपल्याला जे क्रीम आहे ते एकदम सॉफ्ट टेक्स्चर येईल तोपर्यंत आपल्याला ते बीट करायचं आहे. आता हे बीट करत असताना मध्ये मध्ये आपल्याला आपलं जे मशीन आहे ते थोडा वेळ बंद ठेवायचं आहे. म्हणजे ते गरम झालेलं असतं तर ते थोडा वेळ थंड होतं आणि मग आपल्याला जी क्रीम आहे आपल्याला पाहिजे तशी आपण ती व्हिप करू शकतो यासाठी. आता क्रीम जी आहे ही व्हिप्ड होते तर तेव्हा ती छान शायनी दिसते आणि त्याला एक छान क्रीमी टेक्स्चर येतो आणि ही क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला आपलं जे व्हिप क्रीम आहे ते छान फेटून घ्यायचं आहे. त्याला असे पिक्स आले पाहिजे इथपर्यंत आपल्याला ते फेटायचं आहे. आता आपण चॉकलेट आईस्क्रीम बनवतोय म्हणून मी चॉकलेट कंपाऊंड यूज करणार आहे. चॉकलेट कंपाऊंड जे आहे हे मी छान छोट्या छोट्या बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलं आणि डबल बॉइलिंग मेथडने त्याला व्यवस्थित मेल्ट करायला घेतलं. आता हे जर छान मेल्ट झालं की मग ते आपल्याला थोडा वेळ थंड करायचं. त्याची छान पेस्ट जी आहे ही होते आणि मग ती थोडी थंड झाली की मग आपल्याला ते आपल्या जे व्हिपिंग क्रीम आहे त्यामध्ये ऍड करायचे असते. तर इथे बघा आपलं जे पेस्ट आहे ही तयार झाली आहे. तर ती थंड होते तोपर्यंत मी यामध्ये कंडेन्स मिल्क जे आहे हे ऍड करते. आता मी 1 कप व्हिप क्रीम घेतलं होतं तर त्यामध्ये मी पाऊण कप जे आहे हे कंडेन्स मिल्क टाकलं आहे. पण जर तुम्ही कमी गोड खात असाल तर तुम्ही इथे अर्धाच कप कंडेन्स मिल्क जे आहे हे ऍड करा आणि त्यानंतर मग आपण जी चॉकलेटची पेस्ट बनवली आहे ही यामध्ये ऍड करा. आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करत असताना आपले जे व्हिपिंग क्रीमची जी कन्सिस्टन्सी आहे त्याला आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही. त्यामुळे कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. हळूहळू मिक्स करायचे, जास्त जोर लावून मिक्स करायचे नाही आणि कट अँड फोल्ड मेथड यूज करायची आहे. जसं आपण फेटतो त्या पद्धतीने आपल्याला आईस्क्रीम जी आहे ही मिक्स करायची नाहीये. कट अँड फोल्ड मेथडने मी जशी दाखवते आहे त्यानुसार आपल्याला जे आईस्क्रीम मधले इन्ग्रेडियंट्स आहे हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि ते छान मिक्स झाले की आपली आईस्क्रीम जी आहे ही फक्त सेट केल्यानंतर आपण ती खाऊ शकतो. आता याच्यामध्ये त्याची अजून टेस्ट जी आहे ही वाढवण्यासाठी मी यामध्ये चोको चिप्स ऍड केले आहे. जर तुमच्याकडे चोको चिप्स नसतील तर तुम्ही यामध्ये चॉकलेट कंपाऊंडचे छोटे छोटे बारीक बारीक तुकडे सुद्धा यामध्ये तुम्ही ऍड करू शकता आणि तेही नसेल तर तुम्ही काहीही ऍड नाही केलं असंच प्लेन जरी ठेवलं तरी सुद्धा हे जे आईस्क्रीम आहे हे खूप छान लागतं. आता ते छान मिक्स झालं आहे तर सेट होण्यासाठी आपल्याला त्याला एका एअर टाईट कंटेनर मध्ये टाकायचं आहे. तर तेच मी शिफ्ट करून घेते आहे. आपलं जे मिक्सचर आहे ते एका एअर टाईट कंटेनर मध्ये मस्त असं जे आहे ऍड करायचंय आणि मग नंतर ते छान सेट करून घ्यायचंय. त्याला छान टॅप करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हवा जाऊ नये किंवा आपण जेव्हा त्याला फ्रीझरमध्ये ठेवतो तर आईस्क्रीमवर बर्फ जमा होऊ नये म्हणून त्याला प्लास्टिकचं जे क्लीन रॅप येतं त्याच्याने छानपैकी पॅक करायचं आणि मग घट्ट असं झाकण लावायचं. आता यालाही वरतून मी मस्त गार्निश करण्यासाठी चोको चिप्स जे आहे हे थोड्या प्रमाणामध्ये त्यावर स्प्रेड करते आहे म्हणजे ते दिसायलाही खूप छान दिसतं. त्यानंतर त्याच्यावर
क्लीन रॅप जो आहे हा मी व्यवस्थित फिक्स करून घेतला आणि झाकण जे आहे हे लावून दिलं. आता हे जे आईस्क्रीम आहे हे आपल्याला 7 ते 8 तासासाठी मस्त असं फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे. 7 ते 8 तासानंतर तुमची जी चॉकलेट आईस्क्रीम आहे ही मस्त अशी रेडी आहे. याला 5 मिनिटाचा रेस्ट द्यायचा आहे आणि त्यानंतर आपली आईस्क्रीम जी आहे ही खाण्यासाठी रेडी आहे. एकदम स्मूथ, क्रीमी आणि मस्त अशी आईस्क्रीम जी आहे ही आपली तयार झाली आहे. याचं टेक्स्चर जर तुम्ही बघितलं तर ती खायला सुद्धा तितकीच सॉफ्ट आहे जितकी त्याचं टेक्स्चर तुम्हाला सॉफ्ट दिसतं आहे. हे बघा किती सॉफ्ट वाटते आहे ही आईस्क्रीम आणि खायला सुद्धा एकदम अमेझिंग फ्लेवर मिळाला. अ, हे आईस्क्रीम जे आहे हे तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करून बघा. एकदम सिंपल मध्ये आणि एकदम झटकीपट बनणारा आईस्क्रीम आहे. तर तुम्हीही हे आईस्क्रीम नक्की घरी ट्राय करून बघा. अशाच रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. काही कमेंट करायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही मला देऊ शकता. तर असं जे आईस्क्रीम आहे आणि अशाच वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.